बी ग्रुपमधील माऊ 11 एकविरा थळ विरुद्ध A3 सोगाव. नाणेफेकीचा कौल लागताच अर्थातच त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले ते माऊ 11 थळ संघाने आणि आमंत्रित केले प्रथम फलंदाजीला A3 सोगाव संघाच्या फलंदाजांना. तत्पूर्वी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या रजनी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आलिशान कप 2025 पर्व 12वेमध्ये अतिशय सुंदर नियोजन, अतिशय अप्रतिम असं आयोजन आपण नेहमीप्रमाणे बघत असतो. A3 सोगाव आपला 12वा खेळाडू पाठवा या ठिकाणी. आजच्या उद्घाटन सामन्यामध्ये आपण बघितलं होतं पहिला सामना झाला होता करण 11 झारखंड विरुद्ध साई झारखंड विरुद्ध दिलदार बागदांडा या संघामध्ये. या दोन संघांमधला पहिला सामन्यामध्ये आपण बघितलं अतिशय चुरशीचा सामना झाला होता. त्यामध्ये दिलदार बागदांडा संघाने साई झारखंड संघावर मात केली होती आणि त्यामध्ये प्रथम साहिल पाटील हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. नंतरचा दुसरी मॅच आपण बघितली होती ती म्हणजे सागरी गणेश थळ विरुद्ध स्मिथ 11 दिघोडी. या दोन पॉवरफुल संघांमध्ये हा मॅच झाला होता. त्यामध्ये सागरी गणेश थळ संघाने दिघोडी संघावर अतिशय चांगल्या चुरशीच्या सामन्यामध्ये मात केली होती. अतिशय अप्रतिम ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला होता. जयेश लट यांनी एक चेंडू राखून ती मात केली होती. अतिशय प्रेक्षणीय असा सामना झाला होता. लो स्कोरिंग मॅचमध्ये सुद्धा अप्रतिम अशी कामगिरी दोन्ही संघांकडून बघायला मिळाली होती. जयेश लटच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सच्या जोरावर सागरी गणेश संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. यातील विजेत्या संघासोबत त्यांचा पुढच्या फेरीतील प्रवेश सामना होणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होता एक क्वालिफाईंग मॅच झाली होती ती त्यामध्ये A3 सोगाव विरुद्ध क्लासिक सोगाव या दोन संघांमध्ये सामना झाला होता क्वालिफायरचा. त्यामध्ये A3 सोगाव संघाने क्वालिफायर सामन्यात क्लासिक सोगाव संघावर मात करून त्यांनी आता मेन लॉट्समध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यानंतर ओमसाई नवगाव विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर या दोन संघांमध्ये सामना झाला होता. त्यामध्ये ओमसाई नवगाव संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत समीर दखणेच्या 11 धावा आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजी तृप्तेश सुरेकर याची एक अप्रतिम अशी नेत्रदीपक गोलंदाजी यांच्या जोरावर त्यांनी हा सामना सहज जिंकला होता. त्याच्यानंतर आपण बघतोय आता चालू सामनाचा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना थळ विरुद्ध सोगाव या दोन संघांदरम्यान होणार आहे. आपण 2 वर्षापूर्वी एक सामना बघितला होता याच दोन संघांमध्ये A3 सोगाव विरुद्ध एकविरा थळ. त्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत A3 सोगाव संघाने मात केली होती थळ संघावर. अशाच प्रकारे त्यांनी क्वालिफायरमध्ये जिंकून थळ संघाला हरवलं होतं. परंतु बघूया आजच्या या दिवसामध्ये आजच्या या रात्रीमध्ये कशा प्रकारे खेळ होते दोन्ही संघांकडून, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. एकविरा थळ संघ आपण बघितलं माऊ 11 एकविरा थळ संघ तर त्याने या यंदाच्या हंगामामध्ये अतिशय जबरदस्त अशी कामगिरी राज्यातील भरपूर ठिकाणी जाऊन असे रायगड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जाऊन त्यांनी पारितोषिकं पटकावलेली आहेत. आपल्या खेळाचा दबदबा त्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पसरवलेला आहे. त्याचप्रमाणे A3 सोगाव संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत आणि स्वतःच्या होम पिचवर खेळण्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. बघूया सामन्याला सुरुवात होते. सलामीसाठी आपण बघतोय 2 फलंदाज रबान शेख आणि त्याचा साथीदार किरण भगत एक अनुभवी असा खेळाडू आहे. दोन्ही अनुभवी खेळाडूंची जोडी या ठिकाणी मैदानात आहे. गोलंदाजीची धुरा अर्थातच नेहमीप्रमाणे थळ संघाचा माऊ 11 थळ संघाचा जलदगती गोलंदाज रायगड एक्सप्रेस सुमेध पत्रे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. आपल्या गोलंदाजीने भळ्याभळ्यांच्या छातडामध्ये धडकी भरवणारा हा गोलंदाज आज या ठिकाणी सोगावच्या मैदानावर कशी कामगिरी करतोय हे आपण बघणार आहोत. आणि रब्बान शेख त्याला कशा प्रकारे तोंड देणार आहे, कारण रब्बान शेखने पहिल्या अगोदरच्या क्वालिफायर मॅचमध्ये त्याला आपल्या बॅटचा जलवा दाखवता आला नव्हता, परंतु ते कसर तो या मॅचमध्ये भरून काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी आपण बघतोय 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 षटकांचा हा सामना आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणत्या ठिकाणी षटक लावले तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये यश मात्रे क्षेत्ररक्षण करतोय. त्याचप्रमाणे वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये
अशांक साखरकरला तैनात केलेले पेट्रोलिंग साठी तैनात केलेले दोघांना या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये आपण बघतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आदिल कुरेशी, तदनंतर मिड विकेटला तुषार घरत आज ते संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी त्याच्यावर दिलेली आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे जमीर बुखारे, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत नागेश शीद, पॉइंटला आपण बघतोय प्रकाश हालेकाना, कव्हर्समध्ये श्रेयश पत्रे. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात, अतिशय अप्रतिम असा फटका, चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार, चौकार. अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलेला आहे. चेंडू गुडलँड स्पॉटवर ऑफ स्टंप पिचिंग होता, इनसाइड आउटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल ठरला. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून ज्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र ते होतं त्या ठिकाणी, आणि त्यांनी ठिकाणी अप्रतिम असा चौकार या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर घेऊन आपल्या संघाचे मनसुबे स्पष्ट केलेले ते रब्बान शेख यांनी. एक मूळतः आक्रमक शैली असलेला हा फलंदाज आज मात्र आपल्या घरच्या मैदानावर खेळताना, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना पहिल्याच चेंडूवर हवी होतोय तो सुमेध पत्रेवर. पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारे कमबॅक करतोय. क्षेत्ररक्षकाच्या व्यूहरचनेत बदल केला जातोय. जो कव्हरच्या क्षेत्रामध्ये होता त्याला थोडासा बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूच्या क्षेत्रामध्ये आणला जातोय. पुढच्या चेंडूवर चांगलं कमबॅक करतोय, थोडासा वेगात चेंडू, त्याच पद्धतीचा चेंडू होता, थोडासा किंचित जलद वेग दिला अजून त्याला थोडासा, आणि त्याच्यामुळे फलंदाजाची बॅटची काढा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे. चेंडू निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन करतोय पुन्हा एकदा सुमेध. एक वेगवान गोलंदाज, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय आपण बघतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, आदिल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. कोणत्याही धाव घेण्याची शक्यता नाहीये, सर्व शक्यतेना पूर्ण विराम दिला जातोय. अतिशय चांगलं कमबॅक बघायला मिळालेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. याही वेळेला अतिशय चांगला स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव मिळेल, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय का नाही, वेळीच सावरलं त्यांनी. थ्रो चांगला होता सन्मित्र म्हात्रे यांचा, वेळीच सावरलं, अन्यथा दुर्घटना घडली असती. धावचित स्वरूपामध्ये बाद होण्याची शक्यता नाकारता आली नसती. परंतु किरणने बघितलं, क्षेत्ररक्षक चेंडूच्या लवकरच जवळ पोहोचलेला आहे, चेंडूच्या हातामध्ये घेतलेला आहे, आणि वेळीच आपल्या खेळाडूला, आपल्या साथीदाराला त्यांनी सावध केलं. केवळ 1 धाव मिळाली या स्ट्रोकवर सुद्धा. धावसंख्या झालेली ती 1 ने वाढून 5 धावा, बिनबाद 5 धावा. एक संमिश्र प्रकारची सुरुवात या ठिकाणी, कारण 4 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावर आहेत, पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सुमेध आपल्या भात्यातील पुढचा चेंडू किरण भगतसाठी. चांगला चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला चकमा देऊ शकत नाहीये. सन्मित्र पकडतोय झेल आणि संपतोय किरणचा या ठिकाणी खेळ. पहिला फलंदाज बाद. किरण बॅक टू द पॅव्हेलियन. पाच धावांवर पहिली सफलता मिळवतोय थळसंघ. 5 धावा झालेल्या आहेत. A3 सोगाव संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना 1 डाऊन बॅट्समन जातोय आदित्य गायकवाड या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय. 1 डाऊन बॅट्समन रब्बान शेख याच्या साथीला शेवटचा चेंडू त्याच्या वाटेला असणार आहे. बघूया सुमेधच्या या शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे सामना करणार आहे. 5 षटकांचा निर्धारित हा सामना असणार आहे. चांगला चेंडू होता, तेवढ्यात चांगल्या तत्परतेने खेळतो. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. ओव्हर पिच डिलिव्हरी होती, कोणताही प्रयास आलेला नाही. सरळ हाफ वॉलीवर घेतला आणि सरळ मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू भिरकावून दिला. 4 धावांसाठी. अतिशय चांगला स्ट्रोक्स आदित्य गायकवाड आल्या मारतोय आणि धावसंख्येला पोहोचवतोय 1 गडी बाद 9 पर्यंत. 9 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. याच ठिकाणी काही वर्षापूर्वी डे क्रिकेटमध्ये आपण फाटक साहेब मॅच बघितलेली असाल. थळ विरुद्ध नवगाव सामना रंगला होता. अतिशय जबरदस्त मॅच झाली होती. तब्बल 88 काय 89
103 का 4 धावा झाल्या होत्या. दिगंबर हामणेने 78 धावा फटकावल्या होत्या. अपोजिट खेळताना एकविरा सरळ संघाने सुद्धा शेवटपर्यंत चांगली लढत दिली होती, परंतु देवेंद्र रोगेने ते शेवटचं षटक टाकलं आणि मॅच सामना फिरवला होता. अतिशय जबरदस्त ती मॅच झाली होती या मैदानावरची. तदनंतर आपण बघितलं होतं काही वर्षापूर्वी नाईट क्रिकेटमध्ये हशिवरे विरुद्ध थळचा सामना तो होता आणि 3 चेंडूंवर 18 धावांची आवश्यकता होती हशिवरे संघाला आणि प्रवीण डाकी याने 3 षटकार लगातार ठोकले होते आणि सामना एकविरा थळ संघाच्या हातातोंडाशी आलेला त्यांचा घास काढून घेतला होता. परंतु बघूया आजच्या या सामन्यामध्ये पूर्ण तयारीनिशी थळ संघ आलेला आहे. एक गोलंदाज त्यांचा मात्र हजर नाही आहे या मॅचमध्ये, त्यामुळे एक चौथा गोलंदाज कोणाला वापरतात ते बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय श्रेयश पत्रेला पाचारण केले जाते. श्रेयश गोलंदाजीसाठी येतोय. श्रेयसच्या गोलंदाजी आत्ते पण बघतो नेहमीप्रमाणे ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली सर्व प्रकारचं संमिश्रण असते. आता आज कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय रब्बान शेख, एक अनुभवी असा फलंदाज या ठिकाणी मैदानात हजर. पहिला चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा, स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नात यश मिळत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसतोय. एक यष्टींच्या पाठीमागे आपण बघतोय नागेश शिदला. आज 15 ते 16 वर्ष नागेश शिद आपलं सातत्य राखून आहे फलंदाजीत. असे किती खूप कमी फलंदाज आहेत. अतिशय चांगला चेंडू, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण सुमेधकडून बघायला मिळते. कोणत्याही प्रकारे धाव होत नाही. सरळ त्याच्या 1 बाउन्स हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता. कोणती धाव होत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 9 धावा. सुमेधच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यानंतर श्रेयश बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. फुलटॉस चेंडू पॅडवर आदळतोय. जोरदार अपील केला जातोय, परंतु पंच दर्शवतात की हा चेंडू लेग स्टंप सोडून थोडासा बाहेर जाणारा आहे. त्याच्यामुळे फलंदाजावर कोणतंही दडपण येत नाहीये. नॉट आउट ठरवला जातोय फलंदाज. परंतु लगातारचे 3 चेंडू आपण बघतोय निर्धाव स्वरूपाचे आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल नाही. फक्त एक क्षेत्ररक्षक आहे, तो फक्त सेकंड ओव्हरसाठी आउट ऑफ द सर्कल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची कडा घेतली आणि चेंडू गेला होता तो शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी घोषित परिसर आहे, निश्चित क्षेत्र आहे. एकच धाव मिळणार आहे त्या ठिकाणी. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचते. A3 सोगाव संघाची. 1 गडी बाद 10 धावा, 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. क्या बात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईनहून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅडवर आदळतोय. जोरदार अपील केलं जातोय आणि अपील पंच उचलून धरतात. आसमानाकडे उंगली बुलंद करतात आणि फलंदाज रब्बान शेख लेग बिफोर पगबादा की स्वरूप म्हणजे पगबादा लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूचा आश्रयाला येतोय. बाद होऊन तंबूत परततोय. दुसरा फलंदाज बाद. 2 गडी बाद 10 धावा धावफलकावर लागतायत. माहित कूर दुसऱ्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. माहित कूर एक आक्रमक दर्जाचा आणि एक उत्कृष्ट सोगाव गावातील ऑलराऊंडर दर्जाचा हा खेळाडू. कित्येक ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये प्रामुख्याने त्याची वर्णी लागत असते. काय ठिकाणी आयकॉनच्या स्वरूपामध्ये काय संघांमध्ये जात असतो. असा हा माहित कूर एक गुणवान खेळाडू या सोगाव गावामधील आपण बघतोय. अतिशय जबरदस्त असा ऑलराऊंडर दर्जाचा खेळाडू. कशा प्रकारे तोंड देईल श्रेयश पत्रेच्या गोलंदाजीला. परंतु श्रेयसची गोलंदाजी बघा, काय सुंदर गोलंदाजी केली त्याने. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुद्धा चांगला एक सन्मानपूर्वक खेळून काढतोय. चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये जातोय. कोणत्याही प्रकारे धाव होत नाहीये आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेबरोबर अतिशय यशस्वी आणि सुंदर इकॉनॉमिकल षटक समाप्त होते. श्रेयश पत्रेचं अप्रतिम षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि A3 सोगाव संघाची प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या आहे 2 गडी बाद 10 धावा. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा सुमेध पत्रेला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाते आणि गोलंदाजी झाल्यानंतर आता मात्र रिस्ट्रिक्शन होतं, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन ते दूर झालेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण बघतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे, तर डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे सन्मित्र मात्रे. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये यश मात्रे आहे. लॉंग ऑनला अजिंक्य मात्रे. वाईड डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अशांक साखरकर. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आहे. डीप मिड विकेटला तुषार घरत आहे. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्यांनी सीमारेषेवर.
आदित्य गायकवाड एका चेंडूचा सामना केलाय, चौकार लगावलाय, त्याच्या खेळाला दुसऱ्या षटकामध्ये संधी प्राप्त झालेली नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेलं आहे आणि संघासाठी तिसरं षटक. सुमेध पत्रे पहिला चेंडू त्याच्या दुसऱ्या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अतिशय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू एकीकडे बॅट दुसरीकडे फिरतोय आपल्याला बघायला मिळालं. कोणत्याही प्रकारचा संपर्क आलेला नाहीये, संबंध आलेला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना दिसते. पुन्हा एकदा जबरदस्त असा चेंडू होता. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळला. बॅटची वरची कडा घेतली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सरळ घोषित परिसरामध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झालेली ती 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोअरबोर्ड. 11 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा हा सामना. प्रेक्षकांची अपेक्षा आहे की मोठे मोठे स्ट्रोक्स यायला पाहिजे. माहितकूर याने मागच्या क्वालिफायर मॅचमध्ये 2 षटकार ठोकले होते. पुन्हा एकदा ती धोका होऊ शकतो परंतु नाही. माहितकूरला बाद करण्याचा प्रयत्न केला होता परंतु माहितकूर आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आले. थोडासा थ्रो वाईड गेलाय. जर त्यांनी लॉंग नॉन स्ट्राईक एंडकडे चेंडू फेकला असता आदिलने आणि जर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या तर मात्र आदित्य गायकवाडला माघारी परतावं लागलं असतं. परंतु आदिलने विचार केला की माहितकूरला जर धावचीतच्या स्वरूपात बाद केलं, तिथे जर डायरेक्ट हिट झाली तर माहितकूर सारखा मोठा मासा गळाला लागेल. परंतु तसं काही घडलेलं नाही. 1 धाव मात्र मिळालेली आहे. चांगला चेंडू. अतिशय चांगल्या पद्धतीने बचावात्मक पद्धतीने त्याला थोडासा पंच केला चेंडूला. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी डीप कव्हर्समधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी सहजरित्या पळून 1 धाव पूर्ण केली आणि संघाची धावसंख्या पोहोचवली 13 पर्यंत. 2 गडी बाद 13 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. 5 षटकांचा हा सामना. पहिला सामना आहे, पहिल्या फेरीचा सामना. हा क्या बात है. अप्रतिम असा चेंडू. या चेंडूला मात्र कोणतंही उत्तर नसते फलंदाजांकडे आणि याही वेळेला आदित्यकडे सुद्धा त्याचं उत्तर नव्हतं. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू गेलेला आहे. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी थळ संघाकडून बघायला मिळालेली आहे. अद्यापर्यंत बांधून ठेवलंय त्यांनी फलंदाजांना. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव मिळते आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हायला लागेल दोन्ही फलंदाजांना. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला सुमेधकडून. सुमेधने या षटकात पहिल्या षटकातील जे 9 धावा गेल्या होत्या त्याची भरपाई करत या षटकात फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत. बघता बघता 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 14 धावा. 2 गडी बाद 14 धावा. आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागेल कारण धावसंख्या थळ संघ मोठा संघ बलाढ्य संघ आहे. त्यांच्या समोर जर A3 सोगाव संघाला आव्हान उभं करायचं असेल तर कमीत कमी 5 षटकांमध्ये 40+ धावा ह्या अत्यावश्यक आहेत. कमीत कमी 40 धावा होणं गरजेचं आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण चौथ्या षटकासाठी आपण बघतोय अशांक साखरकर. अशांक साखरकरला आपण बघितलं होतं APL स्पर्धेमध्ये. त्या एक गेलेला सामना त्याने काढून दिला होता. 9 धावांच्या डिफेन्स केला होता. अतिशय चांगल्या प्रकारे डिपेंड केला होता आणि त्याच अशांक साखरकरच्या संघाने अंतिम उपविजेतेपद सुद्धा प्राप्त केलं होतं. अतिशय चांगली कामगिरी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. पेंडला झालेल्या स्पर्धेमध्ये सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावला होता. चांगला चेंडू. पहिला चेंडू ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आदित्यने परंतु आदित्यला आज मात्र पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता परंतु नंतर मात्र मोठा चेंडू स्ट्रोक मारण्यात यश मिळालेलं नाहीये. पुन्हा एकदा जोरात टाकलेला प्रयत्न केला होता चेंडू. फलंदाजाला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करत होते. जोरदार अपील केलं होतं परंतु तस्लीम भाई कप्तान यांनी सांगितलं की हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जाणारा होता. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळाली होती परंतु थोडंसं मिसफील्ड होते आणि चेंडू थ्रोच्या रूपामध्ये पुन्हा डिक्लेअर झोनमध्ये जाते. अशा प्रकारे 2 अतिरिक्त धावा मिळतात. त्या A3 सोगाव संघाला बोनस मिळतोय 2 धावांचा आणि माहितकूर या वेळेला मात्र येतो स्ट्राईकवर. चांगला चेंडू. जोरकस मारण्याचा प्रयत्न. काय होतोय. क्षेत्ररक्षण चांगला प्रयत्न केला होता परंतु शेवटी प्रयत्नाला अपयश आलं. हात
चेंडू त्यांच्या हाताला लागलेला होता, परंतु चेंडू हाताला लागून सीमारेषा पार होतोय. एक सुदैवी चौकार मिळतोय तो माहीत कुर्ला. आणि माहीतचं मात्र यावेळेला या चौकारानिशी नक्कीच दोन्ही फलंदाजांचं कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेलं असणार आहे, कारण धावसंख्येत 4ची वाढ झाली. एक 6 धावांचा बोनस मिळाला. 20 धावा धावफलकर आहेत. बघा कशा प्रकारे होते ते. अतिशय जबरदस्त असा प्रहार केला जातोय. अतिशय अफलातून स्ट्रोक्स. ब्युटिफुल मॅग्निफिसंट शॉट. षटकार. अप्रतिम असा फटका होता. थोडासा ओव्हरपिच डिलिव्हरी होती. रडार मध्ये चेंडू आला आणि चेंडूला बरोबर बॅटच्या मध्यावर घेतलं आणि सरळ भिरकावून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषामध्ये. सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांमध्ये. 6 धावा. षटकार. या 6 धावांविषयी मात्र आता धावसंख्या झालेली 26 धावा. अशांक साखरकरवर हल्लाबोल केला जातोय. 2 चेंडूंवर 10 धावा येत आहेत. परंतु चांगलं कमबॅक करतो यावेळेला. यॉर्कर करण्याचा प्रयत्न. थोडासा लूज क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षकाकडून होतोय. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र एक धाव होतोय. जमीर बुखारे या ठिकाणी थोडासा हळुवारपणे लेझी पद्धतीने पोहोचतोय. एक धाव मिळते माहीदला. माहीद यावेळेला स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्येत 1ची वाढ. धावसंख्या आता मात्र सुस्थितीत आलेली आहे. 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. जोपर्यंत माहीद बॅटिस्ट विकेटवर आहे तोपर्यंत मात्र धावा होऊ शकतात. यावेळेला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि त्याचं रूपांतर झेलामध्ये करतोय. फलंदाज बाद. याच माहीत कुरणे आपल्याला माहिती असेल फाटक सर 13 चेंडूंवर 13 षटकार मारण्याची किमया केली होती दिघोडीच्या मैदानामध्ये. तो रेकॉर्ड मला तर वाटत नाही कधी तुटेल असं. आणि त्याच मॅचमध्ये 93 धावांचा त्यावर्षी उच्चांक गाठला होता. परंतु बघतोय या ठिकाणी तिसरा गडी बाद झालेला आहे. धावसंख्या आहे ती 4 षटकांच्या अखेरीस 27 धावा. 27 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. नवीन फलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजीसाठी जमीर बुखारी येतोय, परंतु बॅटर येतोय फलंदाजीसाठी तो म्हणजे यश जाधव. नवीन फलंदाजीसाठी येतोय जमीर बुखारे गोलंदाज. पहिल्या चेंडूवर बॅटची कडा घेतली. अंदाज आलेला नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडतोय. निर्धाव चेंडू होतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय जमीर बुखारे आणि आपलं गोलंदाजीचं कसं थोडासा प्रेशर पाडण्याचा प्रयत्न करतोय माहीदवर, परंतु माहीद सुद्धा एक धावेसाठी धावत नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. बघूया, कारण त्याला माहिती आहे आपल्या बॅटमधून आता एक षटकार एक चौकार आलाय आणि अजून 5 चेंडू जर आपण खेळलो तर नक्कीच धावसंख्या 40च्या वर सहज जाऊ शकेल. पुन्हा अतिशय कौतुक करावं लागेल जमीर बुखारे यांचं. पुढच्या चेंडूवर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला होता. आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकला होता. बॅटची कडा घेतली आणि चेंडू सरळ घोषित परिसरात गेला होता. एका धावेसाठी गेलेला आहे. 28 धावा धावफलकावर लागतायत. अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे, परंतु बघूया शेवट कसा होतोय. शेवटचे 4 चेंडू मैदानात येणं बाकी आहे. ओव्हरपिच डिलिव्हरी होती. चांगल्या प्रकारे स्ट्रोक्स आहे. चेंडू जातोय परंतु क्षेत्ररक्षकाला चकवतोय. यश मात्रेला चकून चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावा. चौकार. 4 धावा. अतिशय चेंडू खराब नव्हता परंतु स्ट्रोक्स काय लाजवाब होता. बघा चेंडू खोलात टाकला होता परंतु अप्रतिम स्ट्रोक्स बघायला भेटला. चेंडू फटक्यामध्ये एवढं वजन होतं. टायमिंग अचूक होतं. चेंडू सीमारेषा पार झाला. धावसंख्या 32. ओहो क्या बात है. बहुत बढ़िया गेंदबाजी. जमीर बुखारे याचं कौतुक करावं लागेल. अतिशय अप्रतिम चेंडू. एक अनपेक्षित असा गोलंदाजी केली त्यांनी. प्रत्येक 5 चेंडूच्या 5 चेंडू चांगले टाकले होते. एक चौकार जरूर लागावा लागेल होता. चेंडू सरळ पुन्हा एकदा घोषित परिसरात गेला होता. 2 to go.
एका धावेसाठी चेंडू गेला. 33 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली आणि एकाच धावेवर, कारण आशांक साखरकरने अचूकता व्हावी लागली, परंतु जमीर बुखारे, ये क्या हुआ मुन्ना भाई, मोए मोए. याला सेन्स ऑफ ह्युमर पाहिजे असते गोलंदाजाकडे, परंतु गोलंदाजाने चेंडू फेकून धावचित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तो नाकाम झाला आणि 2 धाव मात्र मिळालेले आहेत. धावसंख्या झाली 35. 35 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आणि शेवटच्या वेळेला काय तर स्ट्राईकवर पुन्हा माहितपूर आलेला आहे. माहितपूरला पुन्हा एकदा चकमा दिलेला आहे. चेंडू सरळ हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, श्रेयश पकडतोय झेल आणि संपतोय. याच ठिकाणी माहितपूरचा सुद्धा खेळ बाद होतोय शेवटच्या चेंडूवर. अतिशय खरोखर कौतुक करावं लागेल या गोलंदाज जमीरचं, कारण प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर टाकला आणि कोणत्याही प्रकारे माहीत सारख्या फलंदाजाला सुद्धा मोठा षटकार एकही मारू दिलेला नाही. त्यांनी मारण्याची संधी दिलेली नाही. एक चौकार जरूर गेला, परंतु अतिशय तरी सुद्धा चांगली गोलंदाजी, चांगलं शेवटचं षटक. या षटकात 8 धावा गेलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 35 धावा. 36 धावांचं लक्ष्य आहे. 36 रन्स रिक्वायर्ड. 5 षटकांमध्ये 36 धावा कशा प्रकारे काढतील हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय काका सर. मुन्ना बुखारे यांच्याकडे. धन्यवाद. तर कल्याणी हाकी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग आणि SP नवगाव या 2 संघांवर नाणेफेक होईल. चला दोन्ही संघांकडे यायचं आहे. तर जय मल्हार अलिबाग आणि SP नवगाव या 2 संघात नाणेफेक आपण पाहायला मिळेल. तत्पूर्वी जुनेजी मुकादम सर जे मुंब्राहून आलेले आहेत त्यांचा इथे सन्मान केला जाईल. जुनेद मुकादम सर मुंब्रा, लाईजी कप्तान सरांचे मित्र आहेत आणि त्यांच्याच हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल. जुनेद मुकादम सर मुंब्रा. चला आपण यायचं आहे, आपला सन्मान इथे घ्यायचा आहे. यानंतर कुरुचे सन्मानित राकेशजी म्हात्रे सर, कुरुचे राकेशजी म्हात्रे सर यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. जयमला अलिबाग आणि SP नवगाव, चला दोन्ही संघांना एक नाणेफेक यायचं आहे. तर राकेशजी म्हात्रे सर कुरुळ आणि जुनेद मुकादम सर मुंब्रा यांचा इथे सन्मान केला जाईल. विनंती आहे की अतिथी कक्षामध्ये आपण यायचं आहे जिथे सन्मान केलं जाईल. आणि नाणेफेक या ठिकाणी जयमला अलिबाग आणि SP नवगाव या 2 संघात, चला दोन्ही संघांना एक नाणेफेक घ्यायचं आहे. जयमला अलिबाग आणि SP नवगाव संघांना एक या नाणेफेकीसाठी. पुढचा सामना आपण पाहायला मिळणार आहे जयमला अलिबाग आणि SP नवगाव या 2 संघात. चला तर जाऊया पुन्हा एकदा आपण रोहाचा एक आवाज, भाईजान यांचा आवाज आपण ऐकूया. थैंक यू सो मच सम्मानीय काकाजी म्हात्रे सर. जबकि पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका है. पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए हमने देखा A3 सोगाव टीम ने निर्धारित 30 गेंदों में. तर थोडंसं थांबवतोय. या ठिकाणी कल्याणी हाके पुरस्कृत जय मल्हार अलिबाग विरुद्ध SP नवगाव. संतोषजी पाटील पुरस्कृत रिलायन्स नवगाव आणि कल्याणी हाके पुरस्कृत जयमला अलिबाग या 2 संघात नाणेफेक होईल. दोन्ही संघांना आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया आणि नाणेफेकीसाठी मी आपण तर करूया.
साहिलजी कुर सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. साहिल कुर सर या ठिकाणी आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला कल्याणी हाके पुरस्कृत जय मल्हार अलिबाग आहे, तर दुसऱ्या बाजूला संतोषजी पाटील पुरस्कृत रिलायन्स नवगाव आहे. या दोन संघामध्ये नाणेफेक होईल हेड अँड टेल. आणि पाहूया नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. हेड अँड टेल. आणि इथे मात्र नाणेफेक जिंकलेले ते संतोषजी पाटील पुरस्कृत रिलायन्स नवगाव संघाने नाणेफेक जिंकले. आपण नाणेफेक जिंकले. प्रथम काय घेत आहे? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण घेतात. समोरचा संघ जय मल्हार अलिबाग एक अतिशय दमदार संघ आहे. या संघाला तुम्ही किती धावून पण रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा ठेवू 35 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. एकूण आपण पाहतात अलिशान सोगा 12 पर्व या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? तस्लीम आणि कप्तान यांचं दरवर्षी ते 4 जण आणि सर्व त्यांचं ग्रामस्थ आणि आयोजन एक सुंदरच असतं. तर तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊया. माझ्यासोबत या ठिकाणी आपण पाहणार ते अर्थातच कल्याणी हाकी पुरस्कृत जय मल्हार अलिबाग हा संघाचे संघनायक माझ्यासोबत आहेत. आपल्या वाटेला फलंदाजी आली तर आपण योगदान किती असेल? आम्ही 55-60 धावाचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट आनंद आहे. आम्ही दरवर्षी खेळतो. यंदा पण क्वालिफाय करायचा प्रयत्न करू. की दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. आणि जाऊया पुन्हा एकदा या ठिकाणी राकेशजी म्हात्रे सरांचा इथे सन्मान करूया. कुरुळचे राकेशजी म्हात्रे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करूया. सन्मान करतायत लाईकजी कप्तान सर यांच्या शोभास्ते या ठिकाणी शाल पुष्प देऊन आपण सन्मानित करत आहोत. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर जुनेद मुकादम सर मुंब्रा या ठिकाणी असतील तर आपण यायचा. आपला सन्मान इथे केला जाईल. आणि सामना इथे सुरू आहे. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. भाईजान यांचा आवाज आपण ऐकूया. थैंक यू सो मच. और इस बार देखिए बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन. नागे सीधा ऑन द फायर, गेंद सीमा पार, षटकार. आज सोगांव एक्सप्रेस के ऊपर प्रतिकार करते हुए बैटर इस बार आई क्रॉस खेलते हुए. गेंद थी फुल टॉस, बल्लेबाज हो गए आई क्रॉस. आई एम द बॉस. फिर से एक बार देखिए शानदार गेंद कम बैक करते हुए हाना और आंखों में इशारा करते हुए 1 रन आसानी से मुकम्मल किया. इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ यहां पर 7 रन स्कोर कार्ड पर. 36 रनों का टारगेट सेट किया है. इस प्रतियोगिता में पहले बल्लेबाजी करते हुए टीम A3 सोगांव टीम ने नागेश सीत के बल्ले से पहला छक्का और 5वीं गेंद पर सिंगल प्राप्त करते हुए 7 रन स्कोर कार्ड पर लेफ्ट आर्म बैटर सन्मित्र म्हात्रे. रन मशीन अवेलेबल एक विराट हल्की पर आज यजमान टीम A3 सोगांव इस प्रतियोगिता में गेंदबाजी करते हुए टारगेट जरूर यहां पर सेट किया है 36 रनों का. फिर से एक बार माहिद को अपने छोड़ के अगली गेंद लेफ्ट आर्म बैटर. इस बार अक्रॉस द लाइन खेल दिया है. मिडऑन की दिशा में फील्डर है. एक लीजेंडरी क्रिकेटर, अच्छी फील्ड, कमाल की थ्रो. इस सेकंड की सहायता से स्कोर में इजाफा. ऑफिशियल अंपायर का इशारा. 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 8 रन. पहले बल्लेबाजी करते हुए टीम A3 सोगांव टीम ने 35 रन बनाए. धन्यवाद. तर अतिथी कक्षामध्ये आपण या ठिकाणी मुंबराहून आलेले जुनेद मुकादम सरांचा इथे सन्मान करत आहोत. सन्माननीय अकिबजी वाकणी सरांच्या शुभ हस्ते आपण इथे त्यांना सन्मान करूया. शाल सन्मानचिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत.
मुंब्रा ठाणे जिल्ह्यातून आले जुनेद मुकादम सर, इथे इथे त्यांचा सन्मान केला जाईल. सन्मान केला जात आहे. या ठिकाणी आपण पाहतात ते मुंब्राहून जुनेद मुकादम सर या ठिकाणी आलेत. हाकीबजी वाकणी सरांच्या शुभास्ते इथे त्यांना सन्मान केलं जात आहे. सन्मानचा स्वीकार आपण केलेला आहे. सरांना विनंती आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आणि पुन्हा एकदा जाऊया समाज कक्षामध्ये रोहाचा आवाज ऐकूया अर्थात भाईजान यांचा. धन्यवाद. धन्यवाद. फिर से एक बार आशु गेंदबाजी के लिए आते हुए इस बार आने वाले से खेल दिया मिडल की दिशा में फील्डर है, फील्ड करेंगे. 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 9 रन. साइड पे बल्लेबाज एक छक्के की सहायता से खेलते हुए बोकड़ वीरा उरन का वो मुकाबला फाइनल के मैच में रन मशीन बने थे और मैन ऑफ द सीरीज से नवाजे गए थे. रजनी टूर्नामेंट और अलीबाग थल से बिलोंग करने वाली टीम बोकड़ वीरा उरन में अव्वल नंबर का खिताब प्राप्त करते हुए जिसमें मैन ऑफ द सीरीज सोने की चेन प्राप्त करने वाले खिलाड़ी नागेश लक्ष्मण सिद्ध स्ट्राइक एंड पर बैटर. जैसे आशु यहाँ पर गेंदबाजी के लिए थोड़ी सी फील्डिंग रिस्ट्रिक्शन को चेंज करते हुए बदलाव करते हुए, क्योंकि लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है इसके वजह से यहाँ पर थोड़ी सी दिक्कत होती हुई, पर आशु के ऊपर भरोसा है क्या इस प्रतियोगिता में कंजूसी गेंदबाजी करेंगे. अपने छोड़ के अगली गेंद इस बार स्विच हिट, दूधाई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, और जरूर बर्बाद होते हुए नागेश सिद्ध सीधे उंगली से घी निकल रहा है. उंगली को टेढ़ी करने की आवश्यकता नहीं थी पर खुद के पांव पे कुराड़ी मार ली. यहां पर बैटर नागेश सिद्ध. बैक टू द पेविलियन. शानदार कैच वहां पर लपकते हुए फील्डर अफवान ने कोई गलती नहीं की और नागेश सिंह जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए न्यू बैटर मैदान पर जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका आदिल रज्जाक कुरैशी. रन मशीन अलीबाग का आदिल शाह आज इस मैदान पर बल्लेबाजी करने के लिए उतरे. आशु शानदार गेंदबाजी करते हुए जो भरोसा दिखाया था कप्तान ने उस जिम्मेदारी के लाजवाब गेंदबाजी करते हुए, पर एक दिल है तो एक धड़कन है इस मैदान पर. यह खतरनाक विध्वंसक बल्लेबाज है और आशु के ऊपर जिम्मेदारी है. टीम A3 सोगांव विकेट टेकर गेंदबाज है. 36 रनों का टारगेट है स्कोर कार्ड पर 9 रन. एक ओवर की समाप्ति के बाद 9 रन. फिर से एक बार आशु गेंदबाजी करेंगे. दूसरा पावर प्ले का ओवर जारी होता हुआ इस बार हल्के हाथों से प्लेस किया, गेंद को ढकेल दिया है शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में. फील्डर है वहां पर 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की. स्कोर जा पहुंचा है 10 रन 1 विकेट के नुकसान पर. एक शानदार मैच अलीशान कप 2025. इस प्रतियोगिता के द्वारा आए हुए सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. ट्रोलिंग स्पोर्ट्स के माध्यम से सभी दर्शक लाइव टेलीकास्ट देख रहे हैं, उनका तहे दिल से वेलकम. फिर से एक बार आशु गेंदबाजी करेंगे. लेफ्ट आर्म बैटर सन्मित्र म्हात्रे एक अनुभवी खिलाड़ी मां इलेवन एकवीरा थल की जानिब से बल्लेबाजी करते हुए सामना करेंगे गेंदबाज आशु. इस बार शॉट एंड पुल. इस बार देखिए मिड विकेट बॉर्डर लाइन के पार आता है दर्जेदार शानदार रुतबेदार अलीशान कप 2025 का ये षटकार. इस छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ स्कोर कार्ड पर 16 रन स्कोर कार्ड पर. जबकि यहां पर सन्मित्र मात्रे को स्ट्राइक रोटेट किया और उन्हें बताया कि मेरे बल्लेबाजी में भी है वो दम, और उन्होंने दिखाया इस प्रतियोगिता में छक्का लगाकर. मां इलेवन एकवीरा थल के लिए किस लिए मुझे सलामी वीर बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है. एक शानदार नमूना यहां पर पेश करते हुए
बैटर फिर से एक बार सन्मित्र मात्रे 16 रन स्कोर कार्ड पर दूसरा ओवर प्रगति पर। दूसरे ओवर का फील्डिंग रिस्ट्रिक्शन यहां पर देख रहे, पावर प्ले का ओवर जारी है। 4 गेंदें हो चुकी है लगभग, 5वीं गेंद के लिए फिर से एक बार आशु। इस बार फिर से बैक टू द बॉलर ऑन ड्राइव, फील्डर फील्ड करेंगे। 1 रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर यहां पहुंचा है ऋषभ पंत, एबी डिविलियर्स जर्सी नंबर 17 स्कोर कार्ड पर। किसके लिए होगा खतरा, क्योंकि एक शानदार मैच है। 30 गेंदें जीतने के लिए 36 रनों का टारगेट यहां पर सेट किया है ए3 सोगांव टीम ने। अलीशान कप 2025। रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है, हीरे और मोती के चक्कर में तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे मुकद्दर में। तो जरूर यहां पर मुकद्दर का सिकंदर बनना है। तो आशु को विकेट प्राप्त करनी है इस मैच में, बड़े बल्लेबाज को आउट करना है। पर इस बार जिसने जीता है सबका दिल वो है आदिल रज्जाक कुरैशी, अलीबाग का आदिल शाह। जड़ डालने की कोशिश दोस्तों, सही यॉर्कर। क्रिकेट में 2 चीजों का सम्मान किया जाता है, एक तो क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, और एक दूसरा परफेक्ट यॉर्कर। और जरूर जड़ में डालने की कोशिश और इस यॉर्कर में कामयाब होते हुए डॉट गेंद की मोहर लगती हुई। 2 ओवर की समाप्ति के बाद सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 17 रन, बचे हुए 18 गेंदें और जीतने के लिए अभी भी 19 रनों की आवश्यकता है। 18 गेंदें 19 रनों की जरूरत है। अगर छक्का ना आता तो इक्वेशन कुछ चेंज होता, पर क्रिकेट में जर और तर में काफी अंतर होता है। और इस बार फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार होंगे। माहित कौर सोगांव एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं। एक आइकॉनिक खिलाड़ी, विकास सर ने कहा था जब जब भी इस अलीबाग तहसील में बड़े टूर्नामेंट होते हैं तो इस प्रतियोगिता में आइकॉनिक रूप में हमने अक्सर देखा है माहित कौर को, वही गेंदबाजी करते हुए सोगांव एक्सप्रेस। माहित कौर गेंदबाजी करेंगे, स्ट्राइकर बैटर, लेफ्ट आर्म बैटर, जिन्होंने छक्का लगाकर अपनी टीम के लिए योगदान दिया है। एक छक्के की सहायता से खेलते हुए बैटर सन्मित्र मात्रे, जबकि तीसरा ओवर जारी है। माहित कौर का कमबैक करना होगा माहित को इस मैच में। 18 गेंदें 17 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच, माहित के ऊपर पूरी जिम्मेदारी। 18-19 रनों की जरूरत है। 18 गेंदें 19 रनों की आवश्यकता। फिर से एक बार, इस बार देखिए व्हाइट यॉर्कर डालने का प्रयास, पहले ही मन बना लिया था, पर इस बार शानदार गेंदबाजी, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, बकते भजी मांगते वड़ा, डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज माहित कौर। और इस बार आने वाले से खेलने का प्रयास, फिर से एक बार देखिए सटीक यॉर्कर का प्रयास, कमाल की गेंदबाजी इस मैच में, कमाल का वापसी करते हुए। सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारो, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारो, सामने माहित कौर है, छक्का कैसे मारो। यही प्रयास यहां पर करते हुए बल्लेबाज सन्मित्र मात्रे, क्योंकि माहित कौर एक ऐसे गेंदबाज है कभी भी पारी बदल सकते हैं, और वही गेंदबाज के ऊपर भरोसा दिखलाते हुए गेंदबाजी करते हुए फिर से एक बार माहित कौर। इस बार अब जबकि काफी बाहर अंपायर का इशारा व्हाइट का आता हुआ प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस शिक्षा के साथ सर बताते हुए स्कोर कार्ड पर 18 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। ओहो, फिर से एक बार शानदार गेंद, सटीक लाइन से गेंदबाजी करते हैं। बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा। शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, वापसी करते हुए गेंदबाज हम देख रहे माहित कौर, सोगांव एक्सप्रेस। फिर से एक बार देखिए बैक टू द बॉलर, इस बार सन्मित्र मात्रे ने नाराज किया टालों की बौछार ए3 सोगांव के खेमे में, क्योंकि माहित कौर की गेंदबाजी ने काफी प्रभावित किया है इस मैच में। कमबैक करते हुए जड़ में डालने की कोशिश में कामयाब हो गए, डॉट गेंद जाती हुई। 4 गेंदें जरूर यहां पर प्रभावित करने वाली गेंदबाजी की है। एक वाइट जरूर उन्होंने डाला,
पर इस बार 4 गेंदें डॉट करने के बाद स्वाभाविक है दबाव यहां पर माऊ 11 एकवीरा थल के ऊपर आता हुआ। सन्मित्र मात्र एक छक्का लगाने के बाद थोड़ा सा नाराज करते हुए फिर से एक बार माहितपुर, ओहो फिर से एक बार शॉट कवर पॉइंट की दिशा में खेल दिया है। तब तक एक रन आसानी से मुकम्मल किया। इसी रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 19 रन स्कोर कार्ड पर। जबकि तीसरा ओवर प्रगति पर है, जीतने के लिए 36 रनों का टारगेट सेट किया है। कमाल की गेंदबाजी माहितपुर ने इस प्रतियोगिता में की है। पहले ओवर में 8 रन, कोई सफलता उन्हें हासिल नहीं हुई और तीसरे ओवर में 5 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए। जबकि माहित के ऊपर पूरा भरोसा रखते हुए यहां पर उनके साथी सहकारी फिर से एक बार, ओहो इस बार क्रॉस द लाइन ऑफ प्ले में भी विकेट का पतन। बड़ी मछली जाल में फंसते हुए आखिरी गेंद के ऊपर लेते हुए सफलता। गेंदबाज है माहितपुर, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी होती हुई A3 सोगांव टीम के लिए संकट मोचन। एक जवाबदारी के साथ गेंदबाजी की और आखिरी गेंद पर आदिल कुरैशी जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए माहितपुर। इसीलिए तो कहा जाता है दोस्तों, शाम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है। अरे चलने वालों को होती है तकलीफ, पर ठोकर इंसान को चलना सिखाती है। जरूर यहाँ पर बड़ी ठोकर लगी है। माऊ 11 एकवीरा थल को कमबैक किया है। A3 सोगांव के गेंदबाज माहितपुर। न्यू बैटर मैदान पर यश मंगेश मात्रे लेफ्ट आर्म बैटर है। क्रिकेट की रन मशीन आज इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया है। माऊ 11 एकवीरा थल जब भी टीम संकट में होती है ना, तो ये जिम्मेदारी के साथ अपने टीम के लिए स्कोर जा पहुंचे। स्कोर कार्ड पर 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेटों के नुकसान पर 19 रन, बचे हुए 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 12 गेंदे और 17 रनों की आवश्यकता है। इस ओवर में मात्र 2 रन खर्च किए। कंजूसी गेंदबाजी की माहितपुर ने, पर यश मंगेश मात्रे क्रिकेट की रन मशीन और उनका साथ देते हुए सन्मित्र मात्रे। 12 गेंदे और 17 रनों की आवश्यकता है गेंदबाजी करते हुए। तीसरे ओवर के लिए गेंदबाज, चौथे ओवर के लिए गेंदबाजी के लिए हुए गेंदबाज किरण भगत। जरूर किरण भगत को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है चौथे ओवर के लिए, जरूर यहां पर आमंत्रित करते हुए, क्योंकि पहला ओवर माहितपुर ने 8 रन खर्च किया, दूसरा ओवर आशु ने 9 रन खर्च किए, एक विकेट की सफलता हासिल की। उसके बाद माहितपुर ने जरूरी इस गेंदबाजी में कमबैक किया है, वापसी की है। बचे हुए 12 गेंदे 17 रनों की आवश्यकता है। किरण भगत गेंदबाजी के लिए आते हुए, उनके ऊपर रखा हुआ विश्वास A3 सोगांव टीम ने 30 गेंदों में 36 रनों की आवश्यकता थी। 18 गेंदों में मात्र 19 रन बनाने में कामयाब होते हुए माऊ 11 एकवीरा थल। बचे हुए 12 गेंदे 17 रनों की आवश्यकता है। गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे किरण भगत। किरण भगत की फुल टॉस गेंद, फुल टॉस वसूल और इस बार जड़ दिया है। गेंद 1 बाउंस सीमा पार, सन्मित्र के बल्ले से आता हुआ इस इनिंग में पहला चौकार। जरूर यहां पर सन्मित्र मात्रे को फुल टॉस गेंद दी और उसके ऊपर जरूर उन्होंने अपने आक्रामकता दिखाई और चौके के साथ गेंदबाज की आगाज करते हुए इस चौके की सहायता से स्कोर जा पहुंचा सर बतलाते हुए 23 रन स्कोर कार्ड पर। जबकि यह चौथा ओवर प्रगति पर। बचे हुए 11 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। 11 गेंदे 13 रनों की जरूरत। इस चौके ने जरूर इस समीकरण को बदल दिया है। फिर से एक बार किरण भगत की अच्छी गेंद जल में लाने की कोशिश, फिर से एक बार ड्राइव किया है। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर है माहितपुर फील्ड करेंगे। 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा फिर से एक बार 24 रन 24। अभी भी 12 रनों की आवश्यकता है। बचे हुए 10 गेंदे। स्ट्राइक पर बल्लेबाज एक नए उभरते बल्लेबाज है, राइजिंग स्टार है, राइजिंग खिलाड़ी है यश मंगेश मात्रे। पर किरण भगत के पास अनुभव है। आज किरण भगत को अनुभव दिखाना होगा। द क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, ओल्ड इज गोल्ड इस प्रतियोगिता में। पर इस बार गेंद हवा में
फील्डर गेंद के नीचे क्या पकड़ेंगे कैच, और इस बार देखिए थोड़ी सी नजर हटी और दुर्घटना यहाँ पर टली, क्योंकि यश मंगेश मात्री जैसे बल्लेबाज को जीवन दान यानी घर पर आई हुई खुशियां को फिर से लौटाना। दोनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा 26 रन। 10 रनों की आवश्यकता अभी भी बचे हुए 9 गेंदे, 10 रनों की जरूरत। फिर से एक बार किरण, इस बार अच्छी गेंद, बड़ा स्ट्रोक, इस बार बाहुबली यश मंगेश मात्रे के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। इस गेंदबाजी के ऊपर प्रतिकार करते हुए मैंने पहले ही कहा था महाविलन एक विराथल की ये रन मशीन है। जब जब भी महाविलन एक विराथल संकट में होती है ये खिलाड़ी संकट मोचन बनते और छक्के के साथ जीतने के लिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 4 रनों की आवश्यकता। ओहो, फिर से एक बार क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, विकेट कीपर यहां पर थोड़े से फंबल हो गए, पर यहां पर देखिए 1 रन जरूर 22 के रूप में प्राप्त करते हुए। जीतने के लिए भी 3 रनों की आवश्यकता है, 7 गेंदों 3 रनों की जरूरत। इक्वेशन चेंज करते हुए इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, माहित कुर वहां पर फील्डर है, कोई गलती नहीं, शानदार कैच लपकते हुए यहां पर सन्मित्र मात्रे की पारी को यहां पर पूर्ण विराम लगाते हुए आखिरी गेंद के ऊपर किरण भगत। अगर इसके पहले की गेंद के ऊपर अगर दादा कैच लिया जाता तो वो छक्का भी ना आता और वो 2 रन भी बचते, यानी 8 रन इक्वेशन यहां पर बच जाते। पर क्रिकेट में चुकीला माफी नहीं है, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश। और जरूर 2 गेंदों पर हमें दिखाई दिया। न्यू बैटर मैदान पर किसे आमंत्रित किया जाएगा? तुषार घरत न्यू मैदान पर आते हुए जर्सी नंबर 17 परिधान किए हुए खिलाड़ी तुषार। बच्चे 6 गेंदे जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है, 6 गेंदे 3 रनों की जरूर यहाँ पर सबरम में डाल दिया है। किरण भगत का थोड़ा सा महंगा षटक, पर फील्डर ने साथ नहीं दी। इसीलिए तो कहते हैं ना दोस्तों, हर इंसान दिल का बुरा नहीं होता, हर इंसान बेवफा नहीं होता, बूझ जाता है दीपक अक्सर तेल की कमी से, हर बार कसूर हवा का नहीं होता। कहने का तात्पर्य दोस्तों यह है कि गेंदबाज गेंदबाजी कर रहा है तो फील्डरों को साथ देना अनिवार्य है, और जरूर वहां पर फील्डर ने जो गलती की उसका खामियाजा भुगतना पड़ा। 6 गेंदें जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है। 6 गेंदे 3 रनों की जरूरत। क्रिकेट का महायुद्ध आलिशान कप 2025 सीजन 12 12वां ये पर्व, और इस 12वें पर्व में हम देख रहे हैं 6 गेंदे और 3 रनों की आवश्यकता है। जो दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं उनका सभी तहे दिल से स्वागत करूंगा। 6 गेंदे 3 रनों की आवश्यकता। थोड़ा सा माहित को और गेंदबाज को सोच में दे डालते हुए कि किस तरह की गेंदबाजी की जाए। अभी अगर कुछ किया तो जरूर आपको मौका है, हीरो बनना है, तो 6 गेंदों में 3 रन डिपेंड करने हैं, रोकने हैं, पर क्या कामयाब होंगे गेंदबाज अजय गायकवाड़। अजय गायकवाड़ को गेंदबाज के लिए आमंत्रित किया है। स्ट्राइक पे लेफ्ट आर्म बैटर यश मंगेश मात्रे। इस बार देखिए फ्लो बल्ले का, गेंद हवा में, जरूर फील्डर है वहां पर, करेंगे नहीं गलती। अजय गायकवाड़ पहली गेंद के ऊपर यश मंगेश मात्रे की विकेट प्राप्त करते हुए शानदार गेंदबाजी। इस बार कमबैक किया। अगर इसी तरह की रणनीति होगी, इसी तरह की अगर स्ट्रैटेजी होगी तो मैच में ट्विस्ट होगा, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि रोगी को दवा चाहिए, योगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें आलीशान कप चाहिए, और यही आलीशान कप चाहना है तो 5 गेंदों में 3 रन डिपेंड करने हैं। कौन से बैटर होंगे जो इस मैच में महाविलन एकवीरा थल को जीतने में कामयाबी देंगे? और न्यू बैटर मैदान पर प्रकाश हलेकाना।
प्रकाश हलेकाना एक अनुभवी खिलाड़ी, 5 गेंदों 3 रन की आवश्यकता है। एक शानदार मैच, हाई वोल्टेज मुकाबला, दिल की धड़कनें धक धक करने वाला ये हाई वोल्टेज मैच, क्योंकि 5 गेंदे 3 रनों की आवश्यकता है। ऐसा इक्वेशन हमने अक्सर देखा है। पर प्रकाश हलेकाना ये भी एक अच्छे खिलाड़ी है, इनके पास वो क्षमता है। पर अजय गायकवाड़ की सराहना करनी होगी, पहली गेंद के ऊपर सफलता हासिल की है। माहित कौर ने दिया हुआ कार्ड मंत्र जरूर यहाँ पर सक्सेस करते हुए 5 गेंदों 3 रनों की आवश्यकता है। इस मैच में रोमांचक मुकाबला, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। कोशिश करना होगा, यूं तो कुछ किए बगैर जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 5 गेंदों 3 रनों की आवश्यकता, एक रोमांचक मैच। अजय गायकवाड़ गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक पर बैटर सद्र रक्षणाय खल निग्रणाय रायगढ़ पुलिस प्रकाश हलेकाना। जरूर यहां पर हाई वोल्टेज मुकाबला, अजय गायकवाड़ गेंदबाजी करेंगे, प्रकाश हलेकाना एक सीनियर खिलाड़ी। ओहो, फिर से एक बार देखिए, बीट कराते हुए स्लो एंड डिलीवरी गति में परिवर्तन, एक्सपेरिमेंट किया, चकमा दिया। मराठी में कहते हैं फसवलं गंडवलं चकवलं, इस तरह की गेंदबाजी। हाई वोल्टेज मैच, मैंने पहले कहा था हाई वोल्टेज ड्रामा होगा, क्योंकि ये मैच उसी इक्वेशन में लाया है गेंदबाज अजय गायकवाड़। 4 गेंदे 3 रनों की आवश्यकता है इस मैच में, कंपल्सरी चेस ये नियम। फिर से एक बार प्रकाश हलेकाना स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे तुषार घरत गेंदबाजी करेंगे इतनी सोगांव की जानिब से गेंदबाज अजय गायकवाड़। ओहो, फिर से एक बार देखिए उंगलियों को फेरते हुए यहाँ पर जादुई गेंदबाजी, प्रकाश हलेकाना जैसे बल्लेबाज को यहाँ पर बीट किया है। जरूर यहाँ पर इक्वेशन चेंज होता हुआ, बचे हुए 3 गेंदे और जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है। मैंने पहले कहा था रोमांचक मैच है, हाई वोल्टेज, दिल की धड़कन है। फिर से एक बार हार्ट बीट्स यहां पर बजती हुई, क्योंकि काफी शानदार मैच। 3 गेंदे 3 रनों की आवश्यकता है। इस बार फिर से गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, शानदार कैच का एनिमेट ट्विस्ट। इस बार प्रकाश हलेकाना बैक टू द पेविलियन, मामला बने क्वीरथल के लिए वहां पर खराब बल्लेबाजी करते हुए प्रकाश हलेकाना। बचे हुए 2 गेंदे और जीतने के लिए 3 रनों की आवश्यकता है, कंपल्सरी। प्रेक्षकांना जर सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे, टाळ्या सामना आवडला असेल तर 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता, 2 गेंदे 3 रनों की जरूरत। एक शानदार मैच, कांटे की टक्कर, हाई वोल्टेज ड्रामा आज इस मैदान पर, न्यू बैटर मैदान पर। अजिंक्य मात्रे, 2 गेंदे 3 रनों की जरूरत। फिर से एक बार शानदार बल्लेबाज, संकट मोचन खिलाड़ी किरण लट। आपको पता होगा जब जब भी ऐसी मैच होती है, हाई वोल्टेज ड्रामा होता है, 1 गेंद 5 रन की आवश्यकता होती है, तो अजिंक्य मात्र बल्लेबाजी के लिए उतरते हैं और जीत आते हैं। पर ये इक्वेशन अलग है, 2 गेंदे 3 रनों की आवश्यकता, हुकला तो चुकला आणि ठोकला तो जिंकला, यही समीकरण आज इस मैच में हमें दिखाई देता हुआ। क्योंकि शानदार मैच, आलीशान कप 2025, सभी दर्शक आज इस मैच में सबकी नींद उड़ती हुई, क्योंकि 2 गेंदे 3 रनों की आवश्यकता, कंपल्सरी। अजय गायकवाड़ या फिर अजिंक्य मात्रे, कौन बनेंगे हीरो, कौन बनेंगे जीरो, हीरो या जीरो, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। मंजिलें उन्हीं को ही मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से ही तो उड़ान होती है। 2 गेंदे 3 रनों की आवश्यकता। ओहो, फिर से एक बार कहानी यहां पर देखिए, टॉट की जाती हुई,
कमाल की गेंदबाजी नाराज करते हुए यहाँ पर माव 11 एकवीरा थल के बल्लेबाज, क्योंकि इक्वेशन कहा थी और क्या मैच आया है। एक गेंद और जीतने के लिए भी कंपलसरी 3 रनों की आवश्यकता है। शानदार गेंदबाजी अजय गायकवाड़, हीरो बनने के लिए सिर्फ एक गेंद की दूरी है और वो फासला अगर प्राप्त करना है तो इस गेंद के ऊपर बीट कराना होगा या फिर अजिंक्य मात्रे को इस ओवर में इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाना होगा। एक गेंद 3 रन कंपलसरी, हुकला तो चुकला नहीं, ठोकला तो जिंकला। हाई वोल्टेज मैच। और उस बार बैकवर्ड खोलने की दिशा में फील्डर है वहां पर, कितना रन लेंगे और डिक्लेयर में गेंद जाती हुई और इसी तरह से मैच जीता है A3 सोगांव। वेल प्लेड टीम A3 सोगांव, यहाँ पर 36 रन डिफेंड किए, एक कारनामा किया, ऐतिहासिक विजय यहाँ पर प्राप्त करते हुए। कमाल की गेंदबाजी अजय गायकवाड़ आज जरूर हीरो बने। मैंने पहले ही कहा था अगर अभी मौका है हीरो बनना है तो गेंद डॉट करानी होगी और माव 11 एकवीरा थल जैसे टीम को यहाँ पर पराभूत करते हुए गेंदबाजी करने वाली टीम A3 सोगांव। एका बलाढ्य संघाला या ठिकाणी पराभूत करण्याची कामगिरी या ठिकाणी A3 सोगाव संघाने केली। अजय गायकवाड यांची जबरदस्त गोलंदाजी, फिरकी गोलंदाज म्हणून तुम्हाला पाहायला मिळाले, ज्याने आपण पाहायला मिळते अगदी सुरुवातीपासून अटॅक केला आणि आपल्या गावाच्या संघाला या ठिकाणी विजय केले। या संघाचा हार्दिक अभिनंदन, अजय गायकवाड यांचं हार्दिक अभिनंदन। आणि सामन्याचा मानकरी म्हणून आपण पाहूया, मला वाटतं हा सामना जिंकून दिलाय तो बहुधा अजय गायकवाड यांनी। तर पाहणार आपण सामन्याचा मानकरी कोण असेल। येस, अजय गायकवाड या ठिकाणी सामना होईल, त्याला विनंती आपण यायचं आहे आणि एक जबरदस्त योगदान तुम्हाला पाहिलं। माव 11 एकवीरा थळ या संघाला पुढे